राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कार्यरत असलेले राज्यातील हजारो अधिकारी आणि कर्मचारी नियमित शासन सेवेत समाविष्ट करण्याच्या मागणीसाठी 19 ऑगस्टपासून बेमुदत धरणं आंदोलन करत होते. या आंदोलनात कोल्हापूर जिल्ह्यातील अधिकारी आणि कर्मचारीही सक्रिय सहभागी झाले होते. या कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन सुरू केलं होतं. आंदोलनाचा आज 16वा दिवस होता. या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याबाबत प्रशासनानं नोटिसा बजावल्या होत्या. मात्र जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आंदोलन मागं न घेण्याचा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला होता. त्यामुळे आरोग्य सेवेवर त्याचा परिणाम झाला होता. विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी आज या आंदोलनाच्या ठिकाणी सकाळी भेट दिली. राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांबाबत आमदार सतेज पाटील यांनी सविस्तर चर्चा केली. या मागण्यांबाबत सरकार पातळीवर पाठपुरावा करण्याची ग्वाही देखील त्यांनी दिली. दरम्यान राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कर्मचाऱ्यांच्या राज्यव्यापी संघटनेची 9 सप्टेंबरला मंत्रालयात बैठक झाली होती. या बैठकीत राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य करण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं. याशिवाय मागण्यांबाबत एक समिती गठीत करण्याचा निर्णय देखील घेण्यात आलाय. त्यामुळे राष्ट्रीय आरोग्य अभियान कर्मचाऱ्यांनी त्यांचं बेमुदत आंदोलन आज सायंकाळी मागं घेतलं.